हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुका मनी अंगी, तुका मनी अंगी शक्ती देई नाचे रंगी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हरिदासाची घरी, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपली जी उपास्य देवता श्री पंढरीराय त्या उपास्य देवतेकडे मागणी मागतायत. मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर नवनगर बागलकोट. सर्व भाविक भक्त या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या नामोत्सवातील याची उपांत्य दिवसाची सेवा आहे. आणि तो सेवेकरता निवडलेला अभंग यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या उपास्य देवतेकडे मागणी मागतायत. वास्तविक संत कधी मागत नाही बरं का. मागणारा वर्ग एक जगामध्ये स्वतंत्र आहे. मागणारा वर्ग स्वतंत्र आहे. किंबहुना ते मागण्याकरताच देवाची भक्ती करतात बरं. मागण्याकरताच देवाची भक्ती करतात. पण संत जीवन असं आहे त्यांनी मागण्याकरता देवाची भक्ती केली नाही बरं. भक्ती केली नाही. मग मागण्याकरता भक्ती केलेली नाही, मग मागतात. मागणीपर अभंग याची संगती काय. आतापर्यंत संतांनी देवाकडे कधीही मागितलं नाही. नवे नवे त्यांनी स्पष्ट लिहिले. काही मागणे हे आमा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. संत महात्मे सांगतात आजपर्यंत आमच्या वाडवडिलांनी कधीही कोणाकडे काही मागितलं नाही. मागितलं नाही. वाडवडिलांनी जिथं कोणाकडे मागितलं नाही तिथं आम्ही मागू का. आम्हाला माहितीच नाही मागायचं म्हणतात महाराज. मागायचं माहितीच नाही. मग मागायचं माहिती नाही मान्य आहे हो, पण अभंग मागणी पण आहे का नाही. मग कसा काय अभंग जन्माला आला. न मागणारी माणसं मागण्याकरता प्रवृत्त झालीत का नाही. अभंगावरून सिद्ध होतं का नाही. हा वरपंगाने दिसतं पण अंतरंगाने तसं नाही बरं. काही माणसं वरपंगाने परमार्थ करणारी दिसतात पण आतून संसारिक असतात. काही माणसं वरपंगाने
परमार्थ करणारे दिसतात पण आतून संसारी असतात. काही माणसं वरून संसारी असतात पण आतून पारमार्थिक असतात. तसं संत जरी या अभंगातून मागतात असं वाटत असलं तरी त्यांनी देवाकडे मागणं केलेलं नाही आहे. मग अभंग कसा काय हा निर्माण झाला त्याच्यामागं थोडीशी कारण मीमांसा आहे. संतांनी जी जीवनामध्ये भक्ती केली ती निष्काम भक्ती केली बरं का. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया काही न मागती. स्वतःचा जीव भाव त्या संत महात्म्याने देवाच्या चरणी समर्पित केला. नवे नवे तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. त्यांनी प्राण सुद्धा देवाच्या चरणी अर्पण केला. म्हणजे त्यांनी भक्ती करत असताना सर्वस्व त्यांनी देवाला दिलं बरं का. सर्वस्व दिलं. आणि सर्वस्व देत असताना त्या देवाकडे कधीही त्यांनी हात पसरले नाहीत. हात पसरले नाही. नुसती अशी भक्ती नाही, एक जन्म नाही अनेक जन्म केली. लक्षात ठेवा, अनेक जन्म अशी भक्ती केली. कोणत्याही जन्मामध्ये त्यांनी देवाकडे मागितलं नाही पण अशी निष्काम भक्ती केली. एवढी निष्काम भक्ती केली, निष्काम भक्ती केली की त्या भक्तीचं ऋण देवाच्या डोक्यावरती निर्माण होते. बरं तुका म्हणे ऋणी, तुका म्हणे देवा ऋणी करूनी ठेवू सेवा. संत महात्म्याने अशी देवाची भक्ती केली, देवाला ऋणी करून ठेवलं बरं का. पण त्या देवाकडे काही मागितलं नाही. मग देवाचा स्वभाव आहे काय, तो कोणाचं ऋण ठेवून घेत नाही. कोणाचं ऋण ठेवून घेत नाही, शास्त्र आहे बरं का. लक्षात ठेवा, आपण एखाद्याचं काही उष्ण घेतलं असेल तर मरायचे आधी जाताना देऊन जावं बरं का. नाही दिलं तर ते फेडण्याकरता जन्म घ्यावा लागतो. ते फेडण्याकरता ऋण वैर हत्या न सुटेगा तुकोबारांनी वर्णन केले. ऋण वैर आणि हत्या ह्या जन्मामध्ये कोणाची जर हत्या केली तर ती फेडण्याकरता जन्म घ्यावा लागतो. कोणाबरोबर वैर असेल तर ते फेडण्याकरता जन्म घ्यावा लागतो. आणि कुणाचं ऋण घेतलं असेल, कर्ज काढलेलं असेल, कर्ज सरकारच्या राज्यात माफी आहे पण देवाच्या राज्यात माफी नाही बरं का. देवाच्या राज्यामध्ये माफी नाही आहे. सरकारच्या राज्यात आहे का, सरकारला खुर्ची सांभाळायची. सरकारला खुर्ची सांभाळायची. देवाला जीवांचा उद्धार करायचा आहे. म्हणून भगवंताच्या राज्यामध्ये कोणी कुणाचं उष्ण गेलं तर ते फेडावं लागतं. या जन्मामध्ये नाही फेटलं तर ते फेडण्याकरता जन्म घ्यावा लागतो. लक्षात ठेवा. ऋण फेडावया धरी अवतार. वसुदेव देवकीच्या पोटी देवाने अवतार काय घेतला तुकोबारे वर्णन करतात. त्यांचं ऋण होतं वसुदेव देवकीचं. राजा नंद आणि यशोदा मातेचं ऋण होतं. ते ऋण फेडण्याकरता देवाने त्यांच्या घरात अवतार घेतला. देव कोणाचं ठेवून घेत नाही. कोणाचं ठेवून घेत नाही. तसं संत महात्म्याने देवाची एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, त्या भक्तीला पाहून देवाला वाटलं यांनी फार भक्ती केली, आतापर्यंत काहीही मागितलं नाही. आपल्या डोक्यावरती ओझा हे कमी झालं पाहिजे. आता हे कमी करण्याकरता काय केलं पाहिजे, यांच्या मागं लागलं पाहिजे. काहीतरी मागा. मागण्याची वास पाहिजे मुखा
मागण्याची वास पाहे मागण्याची वास पाहे मुखाकडे. ही संत मंडळी भगवंताच्या दर्शनाला आली की देवाने यांच्या मुखाकडे पाहावं. हे काय मागतात काय बघूया, हे काय मागतात काय बघूया. मागण्याची वास पाही मुखाकडे. आमचं उलट आहे, आम्ही देवाकडे गेलो की देव काय देतोय काय बघूया. आपल्या तोंडाकडे देव बघायला तयार नाही, आपणच देवाच्या तोंडाकडे बघतोय काय देतोय काय. हा, इथं उलट आहे. हा, संत देवाच्या तोंडाकडे बघायला तयार नाही बरं का, बघायला तयार नाही. पण देवच त्यांच्या तोंडाकडे बघतोय. हे माझी भक्ती करतात, माझं भजन करतात, माझी सेवा करतात. काय मागतात काय बघूया, मागतात काय बघूया. असा बराच काळ गेला बरं का. हा, देवाचा चेहरा आशाभूत झाला. आज मागतील, उद्या मागतील, परवा मागतील, तेरवा मागतील, काला झाल्यानंतर तरी मागतील, कधीतरी मागतील. आणि अशा आशेने देव त्या संत महात्म्यांच्या तोंडाकडे पाहत असता बराच काळ गेला. देवानी विचार केला, हे येतात, सेवा करतात, भजन करतात, वारी करतात, साधना करतात, नामस्मरण करतात, पण काहीच मागत नाही, काहीच मागत नाही. तेव्हा देवानी विचार केला, आता हे मागायला तयार नाहीत, आपणच यांना म्हणावं काहीतरी मागा. आपणच म्हणावं काहीतरी मागा. हां, पहिल्यांदा वाट पाहिली बरं का. आज मागतील, उद्या मागतील, पण संत हे देवाचं बारसं जेवलेले आहे. त्यांनी कधीच मागितलं नाही का. अहो, त्यांच्या चित्तामध्ये इच्छाच नाही आहे, त्यांच्या चित्तामध्ये इच्छाच नाही आहे. महाराजांनी वर्णन केले, आमचं अंतकरण कसं आहे, काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा. आमचं अंतकरण मोकळं, आमच्या अंतकरणामध्ये कुठलीच कामना, कुठलीच इच्छा नाही आहे. हां, काही नाही, आम्हाला मिळवायचंच काही नाही आहे, काय कोणाकडे मागायचंच नाही, कुठलीच इच्छा नाही. किंबहुना हां, भक्त वा संत कधीच मागत नाहीत का. महाराजांनी वर्णन केले, गेले आशा पाश निवारुनी. हां, कोणती आशा भक्ताच्या अंतकरणामध्ये असत नाही, लक्षात ठेवा. हां, ती निवृत्त झालेली आहे. म्हणून देवानी बराच काळ त्या मागण्याची इच्छा त्या महात्म्यांच्याकडे पाहिली आणि शेवटी देवानी विचार केला, आता हे काय मागणार नाहीत, आपणच यांना आग्रह करावा. आणि एक दिवशी तुकोबाराय भगवंताच्या दर्शनाला गेले आणि भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर देवाने सांगितलं, म्हणजे महाराज थोडं थांबा, थांबा म्हणले काय नाही म्हणले, माझी इच्छा आहे तुम्ही काहीतरी मागावं, माझी इच्छा आहे काहीतरी मागावं बरं का. बरोबर आहे देवा, तुझी इच्छा असेल, पण आमची इच्छा नाही ना, आमची इच्छा नाही. काय भाग्य असेल बघा. देवानी काहीतरी मागावं म्हणावं आणि भक्तांनी म्हणावं आम्ही काही मागू नये. हां, देवापेक्षा सुद्धा भक्त वा संत श्रेष्ठ आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे बरोबर आहे, पण माझी आज अशी इच्छा झाल्या. देव म्हणतात तुकोबाराय, तुम्ही काहीतरी मागावं, काहीतरी मागा. आज तुम्ही मागितल्याशिवाय मला समाधान नाही बरं का, मला समाधान नाही. अगदी आत्ताच्या भाषेमध्ये बोला, म्हणजे महाराज आज तुम्ही नाही मागितलं तर मला झोप लागणार नाही.
तेव्हा काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबांनी विचार केला, खरंच आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा नाही आहे. आता देव आपणहून म्हणतोय काहीतरी मागा, तेव्हा देवाचा कुठंतरी आपण आदर ठेवला पाहिजे. देवाचा कुठंतरी आदर ठेवला पाहिजे, त्याचा मान राखला पाहिजे. खरं देवा, आम्हाला काही नको आहे, काहीच नको आहे, पण तू फार आता आग्रह करतोयस, तुझीच इच्छा आहे म्हणून मागतो बरं. पण तुझी इच्छा आहे म्हणून मागतो, पण जे आम्हाला हवा आहे ते तू देत असेल तर मागतो. हां, तुला हवं आहे ते नको, आम्हाला जे हवं आहे ते देत असेल तर आम्ही मागतो. मग काय मागा? तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. मनशी काही मागा, 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 मनशी काही मागा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, मनशी काही मागा, मनशी काही मागा, मनशी काही मागा. मनशी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. तू काहीतरी माग म्हणतो म्हणून आम्ही मागतोय बरं का. मनशी काही मागा, हां, तुझ्या इच्छेकरता मागतोय, पण हेची देगा पांडुरंगा. देवाचा आदर राखण्याकरता, हां, देवाचा मान राखण्याकरता संतांनी मागितलं. मागावं म्हणून मागितलेलं नाही आहे बरं. महाराजांच्या जीवनातलं सांगितलं जातं. तुकोबारांचे वडील बोल्लोबा आणि त्यांची पत्नी कनकाई एकदा पांडुरंगाच्या दर्शनाला आले. मग पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना बोल्लोबा महाराजांनी सांगितलं पत्नीला, बघ माझ्यावर दर्शनाला यायचं, पण देवाकडे काय मागायचं नाही बरं का. आणि बायांचा स्वभाव असतो हो मागायचा. म्हणजे महाराज अजिबात मी मागणार नाही, अजिबात मागणार, तुमच्या आज्ञेचं पालन करेन, पण मी तुमच्याबरोबर देवाच्या दर्शनाला येणार. बघ नक्की मागायचं नाही बरं का. गेले दर्शनाला. आणि दर्शनाला जात असताना दोघांमध्ये थोडंसं अंतर पडलं बरं का. दोघांमध्ये अंतर पडलं. बोल्लोबा महाराज गेले, देवाचं दर्शन घेतलं आणि देवाचं दर्शन घेऊन बाहेर आले. मातोश्री गेल्या भगवंताच्या दर्शनाला आणि भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर भगवंताचं लक्ष केलं. मातेच्या चेहऱ्यावरती थोडं काहीतरी दुःख दिसतंय. आई साहेब काय मागायचं आहे तुम्हाला? नाही म्हणजे काय मागायचं नाही, काय मागायचं असेल तर मागा, काय संकोच करू नका. ठीक आहे देवा, तुला द्यायचं आहे ना,
आम्हाला असा मुलगा दे तुझा भजन करणारा दे. काय तुझं भजन करणारा दे. बरं का, बोललो महाराजांनी विचार केला. मी दर्शन घेऊन आलो, अजून धर्मपत्नी आली नाही. बहुतेक मी म्हटलं तसंच घडलंय. आणि गरुड खांबाजवळ महाराज थांबले होते. आल्या धर्मपत्नी. म्हणजे काय झालं एवढा उशीर का? म्हणजे काय नाही, म्हणजे दर्शन घेत असताना देवच माझ्याबरोबर बोलायला लागले. म्हणजे देवच माझ्याबरोबर बोलायला लागले. आता बोलायला लागल्यानंतर म्हणजे बोलायला नको का त्यांच्याबरोबर? मग बोलता बोलता काय म्हटले, काहीतरी मागा म्हटले. मी काय मागितलं नाही बरं का, पण तेच म्हटले काहीतरी मागा. मग काय मागितलं? मुलगा मागितला. कसा मागितला? भजन करा, मग हरकत नाही. तसं तुकोबारायांना देव मागण्याकरता प्रवृत्त झाले आणि सांगितलं, देवा तुझा मान म्हणून मी मागतो, पण आम्हाला जे हवं आहे ते तू दिलं तर आम्ही ते घेणार. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची शब्द बरोबर. आम्ही जे मागतो तेच द्यायचं. तुझ्या इच्छेनं देऊन चालणार नाही का? तुला देण्याचं स्वातंत्र्य आहे. तुला देण्याचं स्वातंत्र्य आहे. तुला जसं देण्याचं स्वातंत्र्य आहे तसं देवा आम्हाला सुद्धा मागण्याचं स्वातंत्र्य आहे. बरं का, आम्हाला सुद्धा मागण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि मागण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे देवा आम्ही जे मागतो तेच दे, तुझ्या इच्छेनं देऊ नको. म्हणून तिथं शब्द वापरला, हेची देगा पांडुरंगा. हेची शब्द बऱ्याच ठिकाणी आलाय. बरं, हेची शब्द बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. आणि त्याचा संबंध घेतला तर जे महाराजांनी मागितलं देवाकडे ते परमार्थाच्या दृष्टीने मागणं केलं. परमार्थाच्या दृष्टीने मागणं केलं. प्रपंचाच्या दृष्टीने मागणं केलेलं नाही. बरं, आम्ही देवळात येतो, भजन करतो, भजन ऐकतो, कीर्तन ऐकतो, पण आपण परमार्थाच्या दृष्टीने देवाकडे काही मागत नाही. प्रपंचाच्या दृष्टीनेच मागतो. प्रपंचाच्या दृष्टीनेच मागतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही मागत नाही. लक्षात आम्हाला तर याचा फार अनुभव आहे. आम्हाला रोज लोक जे घराकडे बोलून येते ते उगाच नेत नाहीत. बरं का, काहीतरी आशीर्वाद द्या. मग काय नाही म्हणजे महाराज 5 वर्ष झालं अजून पाना हले ना घरात, आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद द्या? आता महाराजाच्या घरात हल्ला नाही, यांच्या घरात हल्लेलं होय. पण लोकांची इच्छा आहे म्हणजे महाराजांना घरी बोलवायचं, पाद्य पूजा करायची आणि काहीतरी प्रपंचाचं मागायचं. दुसरं काय मागत नाही. काय दुसरं काय मागतात? म्हणून तुकोबारायांनी देवानी माग म्हटल्यानंतर मागण्याकरता तुकोबाराय प्रवृत्त झाले. पण प्रापंचिक मागणं तुकोबारायांनी देवाकडे केलं का नाही? जे मागणं केलं ते पारमार्थिक मागणं केलं. आणि ते पारमार्थिक मागणं मागत असताना अनेक रूपामध्ये मागितलेलं आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुला जर द्यायचं असेल तर आम्ही जे मागतो असंच काहीतरी दे. याच न्यायाने तुकोबाराय या अभंगातून त्या देवाकडे देवानी माग म्हटल्यानंतर मागण्याकरता प्रवृत्त झाले. देवा तुला द्यायचं ना, मग आम्ही जे मागतो ते दे. म्हणजे काय मागायचं आहे? देवा आमची एवढीच इच्छा आहे. काय इच्छा आहे? हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मद उपजवा जन्मांतरी
हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी. देव माग म्हटल्यानंतर काय मागितलं हो? वास्तविक माझं म्हणणं होतं, तुकोबारांनी काय म्हणायला पाहिजे होतं, देवा खरंच आम्हाला जन्माला घालायचं असेल तर श्रीमंताच्या घरी मज उपजवा. हां, श्रीमंताच्या घरी मज उपजवा, मंत्र्याच्या घरी. असं काय मागितलं नाही. हां, अनेकांच्या घरी जन्माला घाल म्हणता आलं असतं, पण महाराजांनी जे मागणं केलं ते विलक्षण मागणं केलेलं आहे बरं का. देवा खरंच आम्हाला जर जन्माला घालायचं असेल याच्यानंतर तुला, तर आम्हाला हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाल बरं का. हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाल. हरिदासाची घरी. आता हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाल का? जन्माला येणं हे आमच्या हातात आहे का जन्माला घालणं हे देवाच्या हातात आहे? नक्की बदलू नका बरं. आपण कर्म करतो आणि कर्म करत असताना जसा कर्मशेष शिल्लक राहतो तसा जन्म मिळतो का नाही? स्वच्छलेले संतांनी जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासना कोणाच्या अंतःकरणामध्ये? आपल्या. वासनेप्रमाणे जन्म आपल्याला मिळणार करी. मग देव कसा काय देईल आपल्याला जन्म? जन्म कसं काय आपल्याला देव दिलो? पण आपली जशी वासना तसा आपल्याला जन्म मिळेल, लक्षात ठेवा. म्हणून त्या शास्त्रामध्ये वर्णन केले, ज्यावेळी आपला देह पडतो, देह पडल्यानंतर त्याला पुढची गती मिळते. कधी मिळते? 10 दिवसानंतर बरं का. 10 दिवस तो फिरत असतो. 10 दिवस फिरत असतो सूक्ष्म रूपाने. हा दिसणारा देह हा स्थूल आहे. हा स्थूल देह पडतो आणि सूक्ष्म देह कोणता? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. बरं का. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय असा तो 17 तत्वाचा आहे बरं का. तो सूक्ष्म आहे, तो दिसत नाही. आणि तो फिरतो. कुठंपर्यंत फिरतो? 10 दिवस फिरतो. मग 10व्या दिवशी पिंडदान केल्यानंतर तो गतीला प्राप्त होतो. हा, तोपर्यंत तो फिरतच असतो. मग त्या दिवशी त्याला ती गती प्राप्त होण्याकरता ते पिंडदान करावं लागतं. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले, देह पडला तो सूक्ष्म रूपाने फिरतो. मग सूक्ष्म रूपाने फिरत असताना महर्षी व्यासांनी वर्णन केले, त्याला उदाहरण दिले फार सुंदर बरं का. असे अनेक देह ठेवलेले असतात, पण तो कोणत्याही देहामध्ये जात नाही बरं का. जसं कर्म असेल त्याच देहामध्ये तो जातो. जसं कर्म असेल त्याच देहामध्ये तो जातो. त्यांनी गायीचं उदाहरण दिलेलं आहे. देशी गाई, एक 10-12 गायी गोट्यामध्ये बांधलेल्या आहेत. त्या गायी व्यालेल्या आहेत. प्रत्येक गायीला वासरू आहे. आता त्या गायीची वासरं सोडून आणायची बाहेर बरं का, आणि फक्त गोट्यामध्ये गायीच ठेवायची. त्या अशा गोट्यामध्ये रांगेत बांधलेले असतात गायी. आणि 4 तासाने त्या वासरांना भूक लागते. आणि भूक लागल्यानंतर ती वासरं सोडून द्यायची. सोडून दिल्यानंतर ज्या गायीचं जे वासरू आहे ते त्याच गायीला जाऊन लागतं बरं का, दुसरीकडे लागत नाही. हा, सगळ्या गायी दूध देणारे आहेत, पण जे वासरू ज्या गायीपासून जन्माला आलं त्याच गायीकडे ते जाते, ते दुसरीकडे जात नाही बरं का.
म्हणजे अशा गायी बांधलेल्या आहेत आणि त्या गायीची वासरं एकदम सोडल्यानंतर जे वासरू ज्या गायीचं आहे ते त्याच गायीकडे जातं. तसं देह ठेवलेले असतात आपलं आयुष्य संपल्यावर. आणि सांगितलं कुठल्या देहात तुम्ही जायचं तिकडं जा. पण जसं कर्म आहे, शेजारी मनुष्याचा देह असतो, त्याच्या शेजारी बैलाचा देह असतो, त्याच्या शेजारी उंदराचा देह असतो. पण शेजारी माणसाचा देह असताना सुद्धा ते उंदराच्या देहातच जाते का? तसं कर्म आहे त्याचं. ते कर्म तिकडंच नेतं चांगल्या देहात. जसं कर्म आहे तसं. आलं लक्ष? मग आपलं कर्म जसं आहे तसं आपल्याला जन्म पुढचा मिळत असताना तुकोबारांनी देवाकडे मागणं असं मागितलं कसं? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. तर भक्ताच्या अंतःकरणामध्ये वासना नसते. भक्ताच्या अंतःकरणामध्ये वासना नसते. बरं, वासना नसल्यामुळं त्याला देवाकडे स्वातंत्र्याने मागता येतं. स्वातंत्र्याने मागता येतं. आणि या भावनेतून तुकोबाराय म्हणतात, देवा खरंच आम्हाला जर जन्माला घालायचा असेल तर हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाल. हरिदासाची घरी. पण प्रश्न आहे, हरिदास कोणाला म्हणतात? हरिदास कोणाला म्हणतात? आपल्याकडे वारकऱ्याला काय म्हणतात? काय म्हणतात? कंसात आपल्याकडे इकडे तर संत म्हणतात, संत. पण आमच्याकडे काय म्हणतात? कोणाला म्हणतात? पण कोणाला म्हणतात? पण आपण माळ घातली त्याला म्हणतोय. अबप शब्दाची व्याख्या काय? हरिभक्ती परायण. हरिभक्ती हेच ज्याच्या जीवनातलं गंतव्यस्थान आहे त्याला अबप म्हणावं. आम्ही ह्या एकादशीला आलो की पुढच्या एकादशीला येतो आणि पुढे लावून काय घेतो? अबप. काय म्हणून आमचे गुरुबंधू होते, ते नेहमी म्हणायचे, हळूच भलतीकडे पळणारे. हळूच, जसं मला दुपारी सोडून पळाले तसे. हळूच भलतीकडे. बरं का? अहबप ही सामान्य व्याख्या नाही बरं का. ज्यांनी हरिभक्ती करता स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. तसं इथं हरिदास म्हटलेलं. हरिदास कोणाला म्हणतात? नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केले. हरिची दासा हरिदाई देशा. हरिची दासा हरिदाई देशा. भावे दैसा तैसा हरि एक. 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 भावे दैसा तैसा हरि एक.
हरीची दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी. एकच हरी त्याला दाही दिशेला दिसतो त्याला म्हणावं हरिदास. हरीच्या दासाला दिशा किती आहेत? 12. हो म्हणतात वकील साहेब. अवधात दिशा हो. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि मधल्या 4 आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य. किती झाल्या? 8. आणि खालची आणि वरची 12 कुठून आल्या? स्वतःच गालर नाही. कधी कधी माणसं जागेत काय बघण्याकरता बोलावं लागते. 12 म्हणजे 10च दिशा आहे. हा, कोणत्याही दिशेला त्याने बघितलं तर त्याला काय दिसतो? हरीच दिसतो. भरला घनदाट हरी दिशे पण कोणा दिशे? महाराजाला हरिदासाला. म्हणजे हरिदासाला दाही दिशेला जिकडं बघावं तिकडं त्याला हरीशिवाय काहीही दिसत नाही. त्याला म्हणतात हरिदास. एक अर्थ. दुसरा एक अर्थ सांगितला. हरिदास कोणाला म्हणतात? हरी ज्याचं दास्यत्व करतो त्याला म्हणतात हरिदास. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. बरं का? देवच ज्यांच्या घरामध्ये राबतो, देवच ज्यांचं दास्यत्व करतो, असं ज्यांचं जीवन आहे त्याला म्हणावं हरिदास. आणि अशा हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाल. काय मागणं केले बघा. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये देव राबतो, लक्षात ठेवा. काय ज्यांचं दास्यत्व करतो, किंबहुना तो जगताचा नियंता आहे. सर्व देव त्याच्या अंकित आहे. तो हा देवाचाही देव. सर्व देव त्याच्या अंकित आहे.
जग त्याची सेवा करतं, जग त्याचं दास्यत्व करतं. प्रत्येक देव त्याच्याकडे गेल्यानंतर काय आज्ञा सांगा म्हणतात. ब्रह्मदेव म्हणतो देवा काय आज्ञा, वायुदेव म्हणतो काय आज्ञा आहे, इंद्रदेव सांगतो काय आज्ञा आहे, तुम्ही सांगाल ती. असा जो देव, पण असा देव त्या हरिदासाच्या घरामध्ये त्यांचं दास्यत्व करतो, दास्यत्व करतो. आणि असा ज्यांच्या घरामध्ये देव दास्यत्व करतो, देवा अशांच्या घरामध्ये जन्माला घाल. कोणाच्या तरी नाही बरं. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मागावं तर असं मागावं. का मागितलं त्यांच्या घरात? हरिदासांची अवस्था पाहिली तर कशी आहे हरिदासाची अवस्था? खायाची चिंता आहे, खायाची चिंता आहे. मग त्यांच्या घरामध्ये खायला काही नाही आणि त्यांच्या घरामध्ये जन्माला घाल. आपण मुलगी देताना कोणाच्या घरात देतो? श्रीमंतांच्या, ज्या ज्या घरामध्ये काही संपन्नता आहे त्यांच्याच घरामध्ये आपण देतोय. वारकऱ्याला कोण मुलगी देतोय? लोक म्हणतात हाच गावं फिरून मागतोय, माझ्या मुलीला काय सांभाळणार, माझ्या मुलीला काय सांभाळणार. का रोज हे गाव फिरल्याशिवाय याचं भागत नाही. आणि याच्या घरात मुलगी देऊन काय करायचं? हरिदाराच्या घरामध्ये खायाची चिंता आहे, पण खाण्याची चिंता सुद्धा निवारण करणारा ज्यांच्या घरामध्ये राबतो. लक्षात ठेवा, आमच्या घरामध्ये सर्व काही संपन्नता आहे, पण आमच्या घरात नोकर पगार दिल्याशिवाय कामं करत नाही. पगार दिल्याशिवाय कामं करत नाही. ज्यांच्या घरामध्ये खायला काही नसलं तरी त्यांच्या घरामध्ये समाधान मात्र अखंड असतं बरं का. त्यांच्या जीवनामध्ये समाधान अखंड असतं, त्यांच्या घरामध्ये सुख अखंड असतं. दुःख नावाचा प्रकार त्यांच्या घरामध्ये नसतो. दुःख नावाचा प्रकार त्यांच्या घरामध्ये नसतो बरं का. एवढंच नाही, हरिदासाच्या घरामध्ये सतत देवाचं भजन चालतं, सतत नामस्मरण चालतं, देव तिथं वास करतो. आणि अशांच्या संगतीमध्ये जर आपण अशांच्या घरामध्ये अशांच्या पोटी जर जन्माला आलो तर आपल्याला जन्माला आल्यापासूनच संस्कार घडतील बरं का. कशाचे? भजनाचे, परमार्थाचे. म्हणजे माणसाला संस्कार कधी असावेत? जन्माला येण्याच्या पूर्वी का जन्माला आल्यानंतर? जन्माला येण्याच्या पूर्वी संस्कार असावे लागतात बरं का. बघा तुम्ही, प्रल्हाद हा कुणाचा मुलगा? हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यप कोण होता? राक्षस होता, देवाचा वैरी होता. मग त्याच्याच पोटाला देवाचं भजन करणारा कसा काय आला? कसा काय आला? त्यांनी असे आपल्या राज्यामध्ये फरमान काढलं होतं, देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. मग देवाचा नाव घेणारा मुलगा त्याच्या पोटी जन्माला आला कसा होता? हे कसं काय घडलं? विपरीत आहे का नाही? त्याच्या मागं इतिहास आहे. हा हिरण्यकश्यप युद्ध करण्याच्या निमित्ताने, तपश्चर्या करण्याच्या निमित्ताने वनामध्ये गेला. आणि वनामध्ये गेला, पण जात असताना घडलं काय? ऋतुकाल होता आणि त्या ऋतुकालामध्ये पत्नीचा त्याचा संबंध आला. आणि त्या कालामध्ये असं घडलं, तो तपश्चर्याला गेलेला परत आला बरं का. तपश्चर्याला गेलेला परत आला.
परत आल्यानंतर त्या धर्मपत्नीने विचारलं, का हो तुम्ही तपश्चर्या करायला गेला होता, परत का आला? म्हणजे नाही म्हणजे आलो. म्हणजे खरं सांगा का परत आला? म्हणजे खरं सांगू का? म्हणजे मी तपश्चर्या करण्याकरता गेलो आणि ज्या झाडाखाली बसलो त्या झाडावरती एक पोपट होता, पक्षी होता. आणि तो पक्षी देवाचं नाव घेत होता. आणि देवाचं नाव घेत होता. मला वाटलं आपण तपश्चर्या करायला लावला आणि हा आपल्या वैऱ्याचं नाव घेतोय, ही वेळ काय चांगली नाही, आपण परत आलेलं बरं. अपशकुन आहे म्हणले. असं कुठल्या देवाचं नाव घेत होता सांगा ना? कुठल्या देवाचं नाव घेत होता? हां, दोघं एकांतात होते, ऋतुकाल होता, समागम चालू होता. आणि पत्नीने विचारलं, खरं सांगा कोणतं नाव घेत होता? म्हणजे नारायण. कुठलं? नारायण. कुठलं? नारायण. असं 4 वेळा विचारलं. आणि त्यावेळी बीजारोपण झालं बरं. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा तपश्चर्याला गेला बरं. सांगितलं मी तपश्चर्या करून येतो. आणि ही बातमी इंद्राला कळाली. काय? हिरण्यकशिपूची बायको गरोदर आहे आणि याच्या पोटी जर पुत्र जन्माला आला तर आमचं काय खरं नाही. आमचं काय खरं नाही. म्हणून इंद्र आला आणि त्या इंद्राने हिरण्यकयादूला पळवून नेलं बरं का. हिच्या पोटातला गर्भ जिवंत ठेवायचा नाही. जिवंत ठेवायचा नाही. आणि तो घेऊन जात असताना रस्त्यामध्ये नारद महर्षी भेटले. नारद महर्षी भेटले. म्हणले, इंद्रा काय करतो? म्हणले, तो काय करतो? म्हणले, अहो ही गरोदर आहे, मग हिच्या पोटी जर जन्माला आहे तर बाप आता तपश्चर्या करायला गेलाय. हां, आणि याच्या पोटी जन्माला येणारा असाच आहे. आम्हाला याचा बाप त्रास देतोय, पोरं त्रास देणार नाही. हा जर उद्या हिने जरा बळाच्या सामर्थ्याने इंद्राचा वैभव जर मिळवलं तर हे मिळू नये म्हणून त्याला वध करण्याकरता म्हणजे मारू नको. म्हणजे याच्या पोटी जन्माला येणारा हरिभक्त आहे. आणि त्या इंद्राकडून सोडून घेतलं आणि नारदाने आपल्या आश्रमात ठेवलं. हा, पूर्ण तिचा प्रसूतीचा काल येईपर्यंतच्या गर्भावरती संस्कार झाले. नारायण नारायण नारायण. का? नारदांच्या आश्रमात दुसरं काय चालतच नव्हतं. नारायण नारायण. आणि परिणाम ते संस्कार त्या मुलावरती झाले. आणि मुलावरती झाले ते जन्माला येताना नारायण म्हणतच आलं बरं का. आशांच्या घरात जन्म व्हावा बरं का. म्हणजे त्याच्या गर्भावरती संस्कार कुठं झाले? गर्भात असताना झाले. देवा, ज्यांच्या घरामध्ये आम्ही तुला जन्माची अपेक्षा करतो त्यांच्या घरामध्ये अखंड तुझं चिंतन असतं. आणि त्याचे परिणाम आमच्या अंतःकरणावरती होतील. आणि अंतःकरणावरती झाल्यामुळे आमच्या जीवनातही देवा तुझंच भजन घडेल, दुसरं काय घडणार नाही. अखंड चिंतन विठोबाचे. मग असं जे हरिभक्त आहेत अशा हरिभक्ताच्या घरामध्ये आम्हाला जन्माला घाल. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मनशी काही मागा हे चिदेगा पांडुरंगा. हे पांडुरंगा तू माग म्हटल्यानंतर मागितले बरं का. तू माग म्हटल्यानंतर मागितले. आता देण्यात संकोच करता कामा नाही. आम्ही मागायला तयार नव्हतो, तो आम्हाला आग्रह केलास, आता आमची इच्छा पूर्ण करावी लागेल. हां, ठीक आहे. एवढंच तुकोबारांनी मागितलं का? याच्याबरोबर आणखी काय मागितलं बरं का. काय काय मागितलं त्याचं वर्णन पुढच्या 2 चरणामध्ये केले. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. मनशी काय मागा हेची देगा पांडुरंगा. तुका मनी अंगी शक्ती देई नाचे रंगी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. बोला.
मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. त्या भगवंताजवळ महाराज माग म्हटल्यानंतर मागणं केलेलं आहे बरं का. आणि ते मागणं करत असताना हरिदासाच्या घरामध्ये पुन्हा जन्माला घाल असं मागणं केलं. तेच मागत असताना त्याला धरून तुकोबारे म्हणतात, देवा तू देण्याकरता तयार आहेस, तेव्हा आमची इच्छा आहे आम्हाला संतांची सेवा घडावी, संतांची सेवा घडावी. आणि ती सेवा घडण्याकरता देवा लाज वाटते, ती लाज देऊ नकोस बरं. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी हेची देगा पांडुरंगा. हे पांडुरंगा तुला जर द्यायचं असेल, आज अशी समाजाची परिस्थिती आहे, माणसं नको त्याची सेवा करतील पण संतांची सेवा करणार नाही, संतांची सेवा करणार नाहीत. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माणसं बायकाची लुगडी धुतील पण संतांचं धोतर धुणार नाही. लाज लाज वाटते लोकांना, लक्षात ठेवा. लोकांना संतांची सेवा करण्याकरता लाज वाटते. वास्तविक जिथं लाज वाटायला पाहिजे तिथं वाटत नाही, नको तिथं लाज वाटते. जिथं लाज वाटायला पाहिजे तिथं माणसं निर्लज आहे, जिथं लाज नको तिथं माणसं लाज धरतात. देवाकडे येण्याकरता माणसं का धसत नाहीत? लाज वाटते. अहो साहेब, का तुम्ही तर न्यायाधीशाबरोबर बोलवत नाही, आज कीर्तन ऐकायला नाही सर. मग कीर्तन कोणी ऐकायचं? अहो नामदेव महाराजांचं कीर्तन देव ऐकत होता. हां, संतांचं कीर्तन देव ऐकत होता. देवापेक्षा आपण मोठा आहे. हां, पण लोक काय म्हणतील मी कीर्तनाला गेलो तर, या लाजनं बरीच माणसं शिकलेली देवळात येत नाही. हा, संतांची सेवा करत नाहीत माणसं. हां, पाया पडायला लाजतात, पाया पडायला. हां, मंत्र्याला दंडवत घालतील, मंत्र्याला दंडवत घालतील पण संतांना वाका म्हटलं की माणसं वाकत नाही. देवा एवढंच मला देवर. हा, संत भेटले की हा, भेटल्या भेटल्या त्यांना लोटांगण गाठलं पाहिजे, तिथं लाज येता कामा नाही. अशी माझ्या अंतःकरणामध्ये योग्यता मला देवर का. म्हणून परमार्थ करत असताना लाज टाकून परमार्थ करावा लागतो बरं का. लाज टाकून परमार्थ करावा लागतो. देवा संतांची सेवा मला घडली पाहिजे. आणि त्या संतांची सेवा घडण्याकरता जी लाज आडवी येते ती देवा येऊ देऊ नको. तू माग म्हटल्यानंतर मागितले बरं का. मनशी काही मागा, तुला द्यायचं आहे ना देवा, हेच देव. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. त्याच्या पुढं आणखी देवाकडे तुकोबारे मागता, देवा खरंच तुला द्यायचं आहे ना, मग आम्हाला तुझी सेवा करायची आहे आणि ती भजनाच्या रूपाने करायची आहे. आणि भजनाच्या रूपाने सेवा करण्याकरता शरीरामध्ये शक्ती लागते, शक्ती, बळ लागतं, बळ लागतं. तेव्हा देवा तुझं हे भजनाचा आनंद घेण्याकरता, तुझी सेवा करण्याकरता आम्हाला शरीरामध्ये या अंगामध्ये शक्ती दे. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. तुझ्या भजनात नाचण्याकरता शक्ती दे, लग्नात नाचण्याकरता नाही.
माणसं लग्नात डॉल्बी लावून नाचायला लागले, माणसं नाचायला लागले. यात नवल नाही, अलीकडे बाया पण नाचायला लागले. अरे नाचायचं असेल तर देवा करता नाचा बरं का. हा कोणाकरता तरी नाचू नका. आता भजनामध्ये नाचण्याकरता काय लागतं? शरीरामध्ये शक्ती लागते. वय झालेलं आहे, हां वयेपर्यंत माणसाची कंबर दुखते, गुडघे दुखतात, तरी इच्छा राहते कीर्तनाला उभं राहावं, कीर्तनाला उभं राहावं. आता म्हणजे अण्णा 85च्या घरात आहे, अजून ती उभे राहतात, अजून उभे आहेत. ही माणसं दिवसभर काम करतात, ती दिवसभर मशीनवर बसते बाबा, तरी कीर्तनाला उभं राहते. कधी हे बळ कुठून येत आहे? त्यानं द्यावं लागतं बरं. म्हणजे भजन करण्याकरता जे अंगामध्ये बळ लागतं त्याला संसार करण्याकरता बळ दे म्हणून मागायचं नाही बरं का. तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत भजन करतच देह पडला पाहिजे. भजन करतच तुझं कीर्तन करतच देह पडला पाहिजे, असं अंगात शक्ती दे. हां कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्री माझे पांडुरंगा. तुकोबराय देवाकडे मागता, देवा शेवटच्या क्षणापर्यंत इंद्रिय चांगली दे. गात्री बरं का, शेवटच्या क्षणापर्यंत स्मरण असावं. तुम्ही निघून आला, शेवटी शिवजींना भेटायला गेलो, 2 मिनटं त्यांनी बसून घेतलं. बसून घेता घेता तुमची आठवण केली. म्हटलं येतो, पुन्हा कधी भेटणार? ते अंथरुणावरती पडले, अपेक्षा काय? पुन्हा कधी भेटणार अशी इच्छा असावी बरं. लोक अंथरुणावरती पडल्यानंतर महाराज यातून मी बरा होईल काय असे विचारतात, नाहीतर लवकर यातून नेऊ दे. पण त्यांना भेटायला गेल्यानंतर आता शक्तिहीन झालेली आहे, आणि शक्तिहीन झाल्यामुळे म्हणजे पुन्हा कधी भेटणार? मी त्यांना म्हटलं महिन्याने येणार आहे, नक्की भेटा बरं का. म्हणजे अशी इच्छा, चांगली इच्छा असावी अंतःकरणामध्ये बरं का. फार ते पारमार्थिक नाहीत, पण संत भेटावेत त्यांच्या अंतःकरणात फार इच्छा. तसं तुकोबराय म्हणतात, देवा तू माग म्हणून मी मागण्याकरता प्रवृत्त. हां तुझी सेवा करण्याकरता शरीरामध्ये बळ लागतं, ते आम्हाला बळ दे. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, कशा करता? मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.